हॅलो, बरी आहेत? नवरा बायको दोघंजण संसार मस्त चालवतात. लेकरं म्हणतात, बायको म्हणते. पण बाई मेली तर गड्याचं अवघड आहे, आणि गडी आधी मेला तर बाईचं अवघड आहे. आणि तितक्यातून जवानपणा जर एक दुसरे मेले, खाली आठवणीत तच मरायचं काम. मग ते कसा का नवरा असो, बायको कशी का असो, बाई जर घराची म्हणजे वारली, समजा जोड फुटली दोघाची, घरात बसू वाटत नाही. आताचा काळ कसा आहे काय माहीत नाही, पण हे आम्ही दिवस बघितलेत. बाहेरून जर गडी आला तर त्याला घरात बाई जर असली तर गड्याला समाधानी वाटते. आणि बाईला जर गडी नाही घरी लवकर आला तर ते त्याची वाट बघते. पण जर तो एकदाचाच जीवनातून निघून गेला तर तिनं वाट बघू नाही तर मरो. आणि जर काही तिला अंतःकरणातून सांगायची गोष्ट जर असेल, हा मी आल्या आल्या माझ्या नवऱ्याला सांग. पण कधी कधी ते नवरा गेल्यावर सुद्धा भास होतो त्या बाईला, हा की ही गोष्ट मी सांगावं, पण काय कुठं सांगायची, पण कशी सांगायची आणि कुणाला सांगायची, काही नाही. अवघड आहे. सगळे सुखाचे राहावे. घरात जरी पडून राहिलं तरी एक दुसऱ्याला साथ वाटते. काही लोकाला बोज वाटतो नातेवाईकाला, पण त्या दोघाला समाधान असते, बायको नवऱ्याला, नवरा बायकोला. अवघड आहे दिवस. म्हणते बाई मेली तर खाती राहते, गडी मिळला तर राहतोय, पण त्याच्या आठवणी जगू देत नाहीत. राग होत जळूस तर, अंत्यसंस्कार होस तर काही वाटत नाही, पण तिसऱ्या चौथ्या दिवसपासून काही दिसत नाही. आठवणीशिवाय एक दुसऱ्याच्या आठवणी फार सळत्यात बरं का. अवघड आहे, एकटं जीणं लय अवघड.